बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेला आजपासून छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात झाली. माजी आमदार जयश्री चंद्रकांत जाधव, उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव, पश्चिम महाराष्ट्र युवा सेनेचे निरीक्षक ॲडव्होकेट वीरेंद्र मंडलिक, सचिव ऋतुराज क्षीरसागर, केएसएचे जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक, बालगोपाल तालीम मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र कुरणे यांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालं. उद्घाटनाचा सामना वेताळमाळ तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम यांच्यात झाला. सुरुवातीपासूनच आकाश माळी, प्रणव कणसे या वेताळमाळच्या खेळाडूंनी वेगवान चढाया केल्या. सामन्याच्या 19व्या मिनिटाला वेताळमाळच्या सर्वेश वाडकर यानं मैदानी गोल करून संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 28व्या मिनिटाला सर्वेश वाडकरनं दुसरा गोल केल्यानं संघाला 2-0 अशी आघाडी मिळाली. मध्यंतरापर्यंत उत्तरेश्वर संघाला गोल नोंदवता आला नाही. मध्यंतरापर्यंत ही आघाडी कायम राहिली. उत्तरार्धात वेताळमाळ संघाकडून चढाया सुरूच राहिल्या. सामन्याच्या 57व्या मिनिटाला आकाश माळीच्या कॉर्नर पासवर प्रणव कणसेनं तिसरा गोल मारून उत्तरेश्वर संघासमोर 3-0 अशी भक्कम आघाडी उभी केली. सामना संपण्यासाठी काही मिनिटं बाकी असताना उत्तरेश्वरच्या गोलक्षेत्रात वेताळमाळचा सर्वेश वाडकर हा खोलवर चढाई करताना उत्तरेश्वरच्या शुभम जाधवनं धोकादायकरित्या रोखल्यानं पंचांनी वेताळमाळ संघाला पेनल्टी दिली. सर्वेश वाडकरनं या संधीचा फायदा उठवत 78व्या मिनिटाला अचूक गोल नोंदवून संघाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. तुषार पुनाळकर, मयूर कदम, शुभम जाधव, रोहित भोसले, विवेक पाटील या उत्तरेश्वरच्या खेळाडूंनी गोलसाठी केलेले शर्थीचे प्रयत्न अयशस्वी ठरले. वेताळमाळनं 4-0 ही आघाडी कायम ठेवत उत्तरेश्वरवर मात करत स्पर्धेच्या पुढील फेरीत प्रवेश केला. वेताळमाळचा सर्वेश वाडकर सामनावीर ठरला. दुसऱ्या एका सामन्यात पीटीएम संघानं 7-0 गोलनी रंकाळा तालीम मंडळावर एकतर्फी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला. पीटीएमचा संदेश कासार सामनावीर ठरला. उद्या गुरुवारी 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ आणि दुपारी 4 वाजता शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ अशा लढती होणार आहेत.